जय शिवराय, जय भीम. मी काही काल त्या महाराजांचे व्हिडिओ बघितले. मला इतकं वाईट वाटतं की बाबा या चांगल्या घरातल्या बाया आहे ना, अहो त्या बुधवार पेठल्या ज्या बाया आहेत, त्या ज्या वाईट धंदे करतात, वेश्या आहेत, त्यांच्यापेक्षा त्या वेश्या नाही, त्या आपल्या पोटासाठी करतात. पण ह्या ज्या आहे ना, यांना मी म्हणतोय वेश्यापेक्षा गेलेल्या रांडा आहे ह्या. मला सांगा, या कोणत्या कोणत्या पोझिशन मध्ये तिथं करताय, भोंगळ झोपताय तिथं त्या टेबलावर. मला एक सांगा की एक विषय असा आहे की तो त्या महाराजांनी त्यांना गुंगीचं औषध दिलेलं नाहीये, त्यांना लुंगीतलं औषध दिलेलं आहे. आणि मला सांगा, त्या बाई अगर एखाद्या बाईवर बलात्कार होतात ना, तर ती ओरडती बचाव बचाव. हे कसं करताय असं तू आता आनंद घेऊ लागल्या त्या बाया. अरे बलात्कार नाही, त्या बाया जीवनाचा आनंद घेऊ लागल्या ते त्यांच्या नवरे छुटे असल्यामुळे. आणि मला सांगा की आताच्या स्थितीमध्ये एक दोन लेकरांच्या ज्या आया आहेत, प्रत्येक बाईनी मत मी इतक्या चवताळलेल्या बाया, यांना लपड्याशिवाय दुसरं काही सुरतच नाहीये. नवरा बाहेर गेला की फोन चालू, गेला फोन त्याला फोन. एका काळामध्ये जे आहेत लोक जे यायचे ना, तर त्यावेळेस काय म्हणून यायचे की बाबा एखाद्या प्रेमिकाला भेटायचे ना, तर त्यावेळेस गुलाबाचं फुल घेऊन यायचे, गजरे घेऊन यायचे. आता डायरेक्ट म्हणतात तुम्ही कॉन्डमचे पॅकेट घेऊन या, चॉकलेट फ्लेवर घेऊन या, स्ट्रॉबेरी फ्लेवर घेऊन या. इतकं विचित्र बाया आहे. मला सांगा, एखाद्या बाईला नवरा असल्यावर त्याला प्रिय करायची काय जरूर होते बरं? एखाद्या बाईला दोन दोन तीन तीन प्रिय करायची काय जरूर होते? एखाद्या पतीने अगर एखाद्या प्रियकराने सिरियस झाला, त्याने आत्महत्या केली तर माझं असं म्हणणं आहे की अशा बायांवर, ज्या बाया फ्रॉड करत असतात, त्यांच्यावर गुन्हा 100% दाखल झालाच पाहिजे आणि दाखल केलाच पाहिजे लोकांनी. का बरं माहिती का? अशा बाया ब्लॅकमेलर आहे. 2-2 वर्ष रिलेशनशिप मध्ये राहतात आणि नंतर काय म्हणतात की बाबा यांनी बलात्कार केला. अहो बलात्कार केला, मला सांगा त्यांनी काय तुमचे कपडे फाडले का काय काढला? तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्यांच्यासोबत झोपतात वगैरे सगळं करतात आणि नंतर म्हणतात बलात्कार केला. म्हणजे तुम्ही तुमचं शरीर घेऊन टाकायचं त्या माणसाकडून, पुरुषाकडून, आणि त्याला नंतर फसवायचं. हे कोणत्या चुकीचं आहे नाही. माझं असंच म्हणणं आहे की माझ्या बायांवर सुद्धा गुन्हा दाखल केला. प्रत्येक बाई तशी नाही, मी आताही सांगतो प्रत्येक बाई तशी नाही आहे. पण मी आता सांगतो बाया इतका चवताळलेल्या आहे. आणि मला सांगतो 1-2 लेकरांची आई आहे ना, या कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही. यांना फक्त त्यांच्या शरीरचे भूक भागवू नये म्हणून तुम्हाला आता सांगतो तरुणांना सुद्धा की तुम्ही कोणत्याही बाईच्या लफड्यात पडत्या विषयाने विचार करा, तिचं ते तुम्हाला बर्बाद करून टाकल. हेच म्हणणं आहे. आणि तुमच्यावर असं झालं असेल ना, तर मला सांगा, माझं असं म्हणणं आहे की तुमच्याला एखाद्या बाईने चुकीचं केलं असलं, तुम्ही त्या महिलेवर बलात्कारचा गुन्हा दाखल करा, 100% करा. आज सर्व पुरुषही तुमच्या मागे येतील. मी कोणत्याही महिलांच्या विरोधात नाही, पण मी आजच्या स्थितीमध्ये बघतोय की महिला सर्वात जास्त दोषी आहे आणि पुरुषांना दोषी ठरवतात. हेच माझं म्हणणं आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की बाबा आता कोणत्याही महिलांनी त्रास दिला असेल 100% गुन्हा दाखल करा. एवढंच माझं म्हणणं आहे.